नमस्कार. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके, MST CET क्रॅश कोर्स घेऊन आलो आहे. आज आपला शेवटचं लेक्चर आहे पहा. संपूर्ण याच्यामध्ये सर्व 12वी 11वी विथ कन्सेप्ट, विथ ट्रिक्स तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ह्याची प्लेलिस्ट पण आहे. प्लेलिस्ट सर्च करा आणि प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील पहा. साधारण 40 एक व्हिडिओ आपले टोटल झालेले आहेत पहा. टोटल 40 व्हिडिओचा व्यवस्थित स्टडी करा आणि निश्चितच मार्क वाढतील तुमचे. 12 तारखेपासून परीक्षा चालू आहे. त्याच्या अगोदर आपलं संपवलेलं आहे आपण. व्यवस्थित मॅथ्सला 100 मार्क आहेत पहा. 100 मार्क्स आहेत मॅथ्समध्ये. म्हणजे मॅथ्स हा सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ज्याचा अभ्यास कमी झाला त्याने मॅथ्सला जास्त वेळ द्या, कारण मॅथ्समध्ये स्कोरिंग होऊ शकतं पहा. ट्रिक जरी वापरलं तरी 100पैकी 50 क्वेश्चनपैकी साधारण 20 ते 30 क्वेश्चन तुम्हाला ट्रिकच्या साहाय्याने आरामशीर सोडवता येतील पहा. मिनिमम 20च पकडू आपण. बाकीचे 20 आणि काही काही ठिकाणी टेक्निक्स पण आहेत पहा. नॉट ओन्ली ट्रिक्स, काही टेक्निक्स पण इम्पॉर्टंट आहेत. ते टेक्निक्स पण देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्याचा स्टडी करा. नोट्स तयार करा, स्वतःच्या फॉर्म्युल्यांची लिस्ट तयार करा आणि व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. तुमचे काही मित्रमंडळी असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना छोटे 10वीला 9वीला वगैरे असतील, त्यांना ह्या एज्युकेशनमध्ये लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायला लावा. लक्षात त्यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. आम्ही त्यांना नंबर पाठवू. त्या नंबरमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. काय आमच्याकडे एज्युकेशन मटेरियल आहे, लक्षात ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पहा. कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगलं शिक्षण घ्यायचं, ज्याला ट्युशन लावू शकत नाही, ज्याला अडचण आहे, अशा सर्व मुलामुलींसाठी हा चॅनल किंवा ही संस्था कार्यरत आहे पहा. या कार्यरत संस्थेमध्ये तुम्हाला तुमचा भाऊ बहीण डायरेक्ट इनडायरेक्ट जोडला गेला पाहिजे, मित्रमैत्रीण जोडली गेली पाहिजे. याकडे लक्ष द्या. कोण म्हणतं पैसे देऊनच शिकायला पाहिजे? पैसे कमी असले तरी शिकता येतं. ह्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे पहा. कमी पैशामध्ये जास्त चांगलं शिक्षण कसं मिळवायचं. पूर्ण क्रॅश कोर्स फ्री दिला. क्रॅश कोर्सची फी होती पहा. मी क्रॅश कोर्स प्रायव्हेट पण घेतलेला आहे. क्रॅश कोर्सची फी होती 5,000 रुपये, म्हणजे 5 ते 15,000 रुपये. 3 विषय, हा कमीत कमी 3 विषयांचे 15,000 रुपये तुम्ही आम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट तुमचे वाचवलेले आहेत पहा. लक्षात. हे 15,000 रुपयाचा तुम्ही बेनिफिट घ्या, म्हणजे आमचा संपूर्ण क्रॅश कोर्स सफल झाला असं म्हणता येईल. तर चालू करूया आज कोनिक सेक्शन. 99% मुलं हा चॅप्टर ड्रॉप करतात पहा. पण सगळं झालं तेवढंच राहिलं असं नको व्हायला. काही टेक्निक्स, काही ट्रिक्स दिले आहेत मी. चॅप्टर थोडासा वास्ट आहे, पण त्याला थोडंसं छोटासा रिडक्शन करून एका चार्टमध्ये मी सामावण्याचा प्रयत्न केला. ते फार मेहनत घ्यावी लागली मला. तुम्हाला असे चार्ट दिसतील वेगळ्या बुक्समध्ये, यूट्यूबला, पण एकत्र कुठं चार्ट मिळणार नाही, असा जबरदस्त चार्ट तयार केला मी तुमच्यासाठी. लक्षात. त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागली मला. वेगळे बुक्स रेफर करून, काही माझं नॉलेज लावून तो चार्ट तुम्हाला पहिल्यांदाच देतोय मी. तो चार्ट्स आणि काही ट्रिक्स आहेत पहा कोनिक सेक्शनच्या, त्या ट्रिक्स पण देतोय. तेवढ्या जर वापरल्या तर इझिली एक 14-15 क्वेश्चन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट घेतलेले आहेत पहा. ते व्यवस्थित केले तर एकच क्वेश्चन येतो एक्झामला. त्यामुळे तुमचा बेनिफिट पक्का होईल. परंतु ह्याचा फायदा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पूर्ण कोनिक सेक्शन आपल्या डीपमध्ये पहा, त्यावेळेस फायदा होईल पहा. ओके, तर चालू करूया. पहा, हा तो चार्ट आहे पहा कोनिक सेक्शनचा, अतिशय इम्पॉर्टंट चार्ट. पहा, कोनिक्स आहे, इलिप्स, हायपरबोला, सर्कल आणि पॅराबोला. सर सर्कल ह्याच्यामध्ये येतं का? हो, इथं हा पण पॅराबोलाच आहे पहा. हा पण पॅराबोलाच आहे, पण हा x² इज इक्वल टू पॅराबोला. हा वेगळ्या प्रकारचा पॅराबोला आहे, E=1. ओके. आता प्रत्येकाचा शेप कसा असतो ते सांगायचा प्रयत्न करतो मी. अगोदर इलिप्स सांगतो पहा. इलिप्सचा शेप असा असतो, लाईक ॲपल. लाईक ॲपल. आरचा शेप पण इलिप्स आहे पहा. लक्षात. ह्याला मेजर ॲक्सिस म्हणतात, त्याला मायनर ॲक्सिस म्हणतात. हा छोटा मायनर ॲक्सिस, हा मेजर ॲक्सिस. ओके, या पद्धतीने ह्याचं इक्वेशन काय असतं पहा. x² y² b² इज इक्वल टू 1. लक्षात. पॅरामेट्रिक इक्वेशन फार सोपं आहे. जर a cos θ b sin θ ह्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन झाल्याचा आनंद मिळेल. हायपरबोला फक्त प्लस b² जागी मायनस b² टाकायचा. b² जागी मायनस b². बीच्या जागी a टाकला की सर्कलचे इक्वेशन तयार होतात पहा. आणि इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1 टाकला की पॅराबोला होतो पहा. हा पॅराबोला दुसरा आहे, डिफरंट पॅराबोला पहा. ओके, चालतं. तर पॅरामेट्रिक इक्वेशन पण दिलं. इसेंट्रिसिटी दिली पहा. इलिप्सची इसेंट्रिसिटी लेस दॅन 1 असते. हायपरबोलाची इसेंट्रिसिटी 1 ग्रेटर दॅन 1 असते. सर्कलला इसेंट्रिसिटी 0 असतो. पॅराबोलाला E=1, इथं पण E=1. ओके. रिलेशन बिटवीन ए बी ई पाहिजे, इथं सी झालंय, तिथं ई करूया. ए बी ईचं रिलेशन काय पहा. b² a² इन ब्रॅकेट 1 मायनस e². एक कॉलम वाढवतो इसेंट्रिसिटी म्हणून, ईचा कॉलम वाढवतो पहा, एक्स्ट्रा कॉलम वाढवूया. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला याच्यावरून तयार करता येतो, पण एक वेगळा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. ओके. तर ईचा एक कॉलम वाढवला मी, इसेंट्रिसिटीचा एक्स्ट्रा कॉलम. ओके. त्याची इसेंट्रिसिटी कशी पहा. ह्याला जर सोडवलं तुम्ही तर लक्षात येईल का. b² a², e² इकडे घ्यायचा, 1 मायनस म्हणजेच काय पहा, E=
रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. जर ए मोठा असेल, कधी कधी बी मोठा असतो पहा, त्यात थोडासा फॉर्म्युला बदलतो. हे बी इकडे येतो, ए इकडे येतो पहा. ओके, हायपरबोलाचं काय पहा, सेम फॉर्म्युला, फक्त मायनस जागी प्लस आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं ए इज ग्रेटर दॅन बी असेल तरच. समजा बी ग्रेटर असेल तर बीला पहिल्यांदा घ्यायचं, इथं खाली पण बी घ्यायचं पहा. ओके सर, सर्कलची इसेंट्रिसिटी काहीच नाही, झिरो असते, तेव्हा काही विषय नाही. ओके सर, व्हॉट अबाउट पॅराबोला. पॅराबोलाची इसेंट्रिसिटी फिक्स आहे पहा, ई इक्वल टू 1. अशा प्रकारे हा फॉर्म्युला इसेंट्रिसिटीचा पण उपयोगी येईल आपल्याला. ओके, हे रूटमध्ये आहे सर्व. ओके, तर हा अतिशय इम्पॉर्टंट चार्ट एकदम पक्का करा. हा परफेक्ट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा, याचा स्क्रीनशॉट घ्या. एका ठिकाणी सगळं मिळणं अवघड आहे, परंतु आपण ट्राय केलेलं आहे पहा. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, इक्वेशन ऑफ लॅटस रेक्टम, एंड पॉईंट्स ऑफ फोकाय घेतले का नाही मला आठवण. एंड पॉईंट्स ऑफ फोकाय नाही घेतलं पहा. एंड पॉईंट्स ऑफ फोकाय पण महत्त्वाचं आहे. तर एंड पॉईंट्स ऑफ फोकाय काय असतात पहा, ए कॉमा 0 इथं देतो एंड पॉईंट्स. प्लस और मायनस ए ई कॉमा 0, इथं पण तोच असतो, प्लस ए कॉमा 0. आणि सर्कलसाठी ई इक्वल टू 0 त्यामुळे काय कन्सिडर करायची गरज नाही. इथं पहा पॅराबोलासाठी काय असतं पहा, प्लस और मायनस ए कॉमा 0. हे एक एंड पॉईंट्स ऑफ फोकाय पहा. फोकाय, फोसाय काही म्हणा, फोकसचं प्लुरल किंवा अनेक वचन काय असतं पहा, फोसाय किंवा फोकाय. ओके सर, हा कोनिक सेक्शनचा चार्ट इम्पॉर्टंट आहे पहा. जे JEEची एक्झाम, जे मुलं तुमचे भाऊ बहीण 11वी सायन्सला असतील त्यांनी JEEचा अभ्यास करायला हे फार एकत्र चार्ट मिळणं अवघड आहे पहा. हा चार्ट तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला मी. ओके, काही ट्रिक्स आहेत त्या पण सांगतो पुढच्या पेजवर. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला उपयोगी पडेल पहा. कोनिक सेक्शन्स मार्क फक्त 2 असले तरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, हा काही क्वेश्चन्स, काही पॉईंट्स इथं पण होते पहा. टँजन विथ स्लोप एम, वाय एक्स एम एक्स रूट ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर. इथं फक्त प्लसच्या जागी बी स्क्वेअर केलं पहा, बाकी काय नाही. एकासाठी होतं पहा, हे आहे इलिप्स, हायपरबोला, आणि इथं हे सर्कलसाठी होतं, सर्कलला बीच्या जागी ए करायचं असतं पहा, ए स्क्वेअर. ओके, आणि हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, वाय इक्वल टू एम एक्स ए बाय एम, वाय इक्वल टू एम एक्स ए बी बाय एम. कंडिशन ऑफ टँजन्सी पण दिली पहा. इक्वेशन ऑफ डायरेक्टर सारखं दिलं. फोकस, इथं मी फोकस पॉईंट टाकला होता पण गरज नाही, इथं लिहिलं आहे पहा ऑलरेडी. डिस्टन्स बिटवीन डायरेक्टरीज पण दिलं आहे, सगळं दिलं आहे पहा. डिस्टन्स बिटवीन फोकाय पण दिलं आहे. ओके, हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, काही आता 4 ट्रिक्स आहेत पहा, 4 ट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय एंड पॉईंट्स ऑफ व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला अँड एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. एक शॉर्टकट आहे पहा, व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट. काय पहा, वाय स्क्वेअर इक्वल 4x असेल तर 2a स्क्वेअर आणि 2b स्क्वेअर. ओके, इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट, दोन्हीमध्ये कॉमन असेल तर कसं येतं पहा, एक्स ए रेस टू 1/3 वाय बी रेस टू 1/3 प्लस ए बी 2/3 इज इक्वल टू 0. या दोन्ही टॉपिकवर क्वेश्चन आहेत पहा. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय मेकिंग इंटरसेप्ट बाय टँजंट्स इज, टँजंटमध्ये असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय इलिप्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2 एरियाचा फॉर्म्युला. इफ इलिप्स अँड हायपरबोला कोइन्साइड विथ इसेंट्रिसिटी ई आणि ई डॅश, देन ए इक्वल टू ए डॅश. कोइन्साइडमध्ये, फोकसमध्ये कोइन्साइड झालं की ए इक्वल टू काय तर पहा, ए डॅश ई डॅश. ए ई काय घ्यायचं, इलिप्सचे इसेंट्रिसिटी घ्यायची, ई डॅश कशाची घ्यायची पहा, हायपरबोलाची. या पद्धतीने. तर चला चालू करूया, ह्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स पुढे घ्या. नेक्स्ट, द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स ऑफ द पॅराबोला 3x स्क्वेअर इज इक्वल टू 16y. डायरेक्ट्रिक्स काढायचं पहा. डायरेक्ट्रिक्स कसं काढतात पहा, इकडे घ्या सर, एक्स स्क्वेअर अपॉन 16 अपॉन 3y. त्याचं कंपॅरिझन करू, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by, 4b इज इक्वल टू 16 अपॉन 3, b इज इक्वल टू काय पहा, 4 ने डिवाइड करा, 4/3. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स काय पहा, पॅराबोलाचे. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, एक्स प्लस ए इज इक्वल टू 0. व्हॅल्यू टाकून द्या. यस सर,
ए माय एक्स प्लस तिथं वाय प्लस बी घ्यायचं, सॉरी बी मध्ये आलं ना, वाय प्लस बी इज इक्वल टू 0. सर बी किती 4/3 आहे, प्लस और मायनस असतं. 3D मल्टिप्लाय करा, 3y प्लस 4 का मायनस 4. हा पॅराबोला प्लस येईल पाहिजे कारण का ह्या बाजूला पॅराबोला कसा आहे दाखवतो तुम्हाला. पॅराबोला असा आहे तेव्हा काय येईल 3y मायनस घेऊच नका इथं. 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. ए इज द आन्सर. संपलं. ओके, या पद्धती इक्वेशन. एरिया ऑफ द ट्रायंगल परत ट्रिकवाला क्वेश्चन आला पहा. x2 दिसतंय ते x² आहे बरं का. काय करून हे काय म्हणजे असं आहे x² इज इक्वल टू 12y. सर याचं कम्पॅरिझन करा. 4by इज इक्वल टू 20y दिलं पहा. बीच व्हॅल्यू किती येईल 5. एरियाचा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी. एरिया इक्वल टू 2b², 2 into 5 square, 25 2 50. 50 is the answer. Okay, x² is equal to area equal to काय आलं पहा 2b², 25 into 2 50. ओके, 50 झालं पहा. अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन झालेत पहा. तिसरं घ्या. द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ द वाय स्क्वेअर इज. ह्याचा ऑलरेडी तुम्हाला सांगितलं कार्टेशियन कोऑर्डिनेट काय असतं पहा. 80² twice 80 चार्टमध्ये दिलं पहा कार्टेशियन कोऑर्डिनेट. कंपॅरिझन करूया. y² इज इक्वल टू 4x. 4a इक्वल टू 1 येईल. a इक्वल टू 1/4. एच व्हॅल्यू टाकू शकता. टी पण दिले पहा -4/3 आहे. व्हॅल्यू टाकून आन्सर काढूया आपण. 80². हे किती 1/4. t² ह्याचा स्क्वेअर करा 16/9. 4 4 जा 16. व्हॉट इज द आन्सर 4/9. 4/9 दोन ठिकाणी ठीक आहे. ट्वाईस 80 पण घ्या आता. ट्वाईस ए किती आहे पहा 1/4. टी किती सर -4/3. दिस 4 4 गेट कॅन्सल. व्हॉट यू गेट -2/3. हे काय आलं पहा 4/9 आणि -2/3. 4/9 -2/3 twice 80. a 1/4 t -4/4 4 get cancel -2/3. 4/9 -2/3. Yes, D is the answer. The area of the triangle formed by vertex of the parabola परत तेच आलं पहा. x² is equal to 20y end points of lattice rectum. सेम टू सेम क्वेश्चन आहे. x² is equal to 20y. x² is equal to 4by. सर बीच व्हॅल्यू किती आली 5 आली. एरिया तुम्हाला सांगितलं आयडिया 2b². 2 into 5 square 25 तो 25 2 50. 50 square units. D is the answer. संपलं. तर अशा प्रकारे क्वेश्चन 1 2 3 4 व्यवस्थित पूर्ण करायचा प्रयत्न केला आपण. 1 2 3 4. चला पुढे जाऊया. यस सर. द लाईन y इक्वल टू mx प्लस 3 टँजंट टू द पॅराबोला y स्क्वेअर इक्वल टू 4x. फार सोपं आहे पहा. y स्क्वेअर इक्वल टू 4x वरून a काढून घ्यायचा पहा. कम्पेअर करायचं. 4ax. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a. सर एच व्हॅल्यू 1 मिळाली. इक्वेशन ऑफ टँजंट माहिती आहे तुम्हाला. y इक्वल टू mx a/m. y इक्वल टू mx म्हणजे जिथं काय a/m च्या ऐवजी काय तर 1/m. पण 1/m ची व्हॅल्यू दिली 3. therefore m इक्वल टू काय 1/3. B इज द आन्सर. संपला. y इंटरसेप्ट कॉमन टँजंट टू द पॅराबोला y स्क्वेअर. ह्याची आयडिया दिली तुम्हाला. y स्क्वेअर इज 4x. क्वेश्चन नंबर 6. 4x व्हॅल्यू टाका सर 32x. a ची व्हॅल्यू किती आली पहा 8. x² इज इक्वल टू 4by 108y. b इज इक्वल टू 108/4 27 येईल पहा. यस सर यस. आता पहा व्हॅल्यू टाकायची. आता फॉर्म्युला काय सांगितलं मगाशी सांगितलं पहा. x(a)⁻³ y(b)⁻³ ab(2/3) इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ कॉमन टँजंटची आयडिया. व्हॅल्यू टाकून द्या. सर ए 8 आहे. 8चं 1/3 म्हणजे 2 येतं पहा 2x.
27चं घनमूळ किती येईल पहा, क्यूब रूट किंवा घनमूळ किती येतं पहा ते 8 गुणिले 27, त्याचं घनमूळ काढा 2 गुणिले 3, त्याचा पॉवर घ्या 2x प्लस 3y, 6चा स्क्वेअर काय पहा 36 इज इक्वल टू 0. काय विचारलं त्यांनी? हां, वाय इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट कसा ओळखायचा पहा, वाय इक्वल टू 0 पकडायचा, एक्स इज इक्वल टू काय पहा -18. सर वाय इंटरसेप्ट विचारलं, म्हणजे वाय इंटरसेप्टला काय करायचं, पुट एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 टाकल्यावर काय पहा 3y इज इक्वल टू 36 -36, वाय इक्वल टू काय पहा -12. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा, ते सांगतो तुम्हाला, बी मध्ये -12 आहे. ओके, या पद्धती क्वेश्चन 6चा आन्सर काय आलं पहा, बी आलं -12. बघता बघता 5वा 6वा क्वेश्चन झालेला आहे पहा, ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ चार्ट तुम्हाला दिला, चार्ट इम्पॉर्टंट आहे पहा, चार्टवर सगळा खेळ आहे पहा. ज्याचा ऑलरेडी सगळा अभ्यास झाला त्याने हा चॅप्टर करायला हरकत नाही. सर आमचा अभ्यास पूर्ण झाला पण आम्हाला काय करावं समजत नाही, सोपे सोपे चॅप्टर काढायचे अगोदर, कॉन्फिडन्स वाढवा, नंतर अवघड चॅप्टरच्या मागाला. काय काहींचे 12ला एक्झाम असेल त्यांना दिवस कमी राहिलेत, काय काहींचा 19ला पण पेपर आलेला आहे पहा. 19वाल्यांना बऱ्यापैकी 8 दिवस आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, -12 आला. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. द इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स गिव्हन बाय द इक्वेशन. इसेंट्रिसिटी काढायची पहा. इसेंट्रिसिटी कशी काढायची तुम्हाला फॉर्म्युला दिला होता मी, तरी परत एकदा देतो पहा. 9x² 16y². त्याला सरळ करत असताना एक महत्त्वाची आयडिया लक्षात घ्या. 9 आणि 16चा मल्टिप्लिकेशन काय येतं पहा 144. जर 9 अँड 16चं मल्टिप्लिकेशन 9 आणि 16चं मल्टिप्लिकेशन 1/44 आलं तर फक्त ॲडजस्टमेंट करायची, 16 तिकडे पाठवायचे, 9 इकडे पाठवायचे. म्हणजे कसं, इकडे बघा, x² 16 y² 9 इज इक्वल टू 1. ह्याचं जर कम्पॅरिझन केलं तर x² a² y² b² येईल. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a²? a² इज इक्वल टू 16 आणि b² इज इक्वल टू 9. आता इसेंट्रिसिटी ए मोठा का बी मोठा बघायचं. हिअर ए इज ग्रेटर दॅन बी. ए जर मोठा असेल तर इसेंट्रिसिटी काय असते, फॉर रूट ऑफ जो बड़ा है उसको डिमांड देने का, a² b² अपॉन a². व्हॅल्यू टाका सर, 16 9 25, a² 16 येईल पहा. ह्याचा स्क्वेअर रूट काढा, 5/4. इसेंट्रिसिटी काय आली पहा 5/4. 5/4 समथिंग मी गडबड, x² अपॉन a² y². इसेंट्रिसिटी ऑफ इलिप्सच आहे करेक्ट. 16 इकडे आलं, 9 इकडे आलं, बरोबर. a² 16 आणि b² 9 करेक्ट आहे पहा. a इज ग्रेटर दॅन बी, a² प्लस b². 16 9 25 आलं, 25चं स्क्वेअर रूट a², 16चं स्क्वेअर रूट 5 आलं पहा, रूट 5/4. I'll check it. खरा फॉर्म्युला असा आहे b² a² 1 मायनस a². तिकडे घेतला, हो सॉरी मायनस येईल इथं, इलिप्सच्या बाबतीत प्लस असतं पहा. ओके, काय पहा 16 तून 9 गेले 7, रूट 7/4, रूट 7/4. यस, ए इज द आन्सर. पण इथं मायनस पाहिजे. हायपरबोलाला प्लस येतं, इलिप्सला प्लस येतं पहा, मायनस येतं, इलिप्सला मायनस, हायपरबोलाला प्लस. ओके, तर कॉर्डिनेट्स ऑफ द फोकाय सेम क्वेश्चन आहे पहा, तोच क्वेश्चन फक्त फोकाय घ्यायचा पहा. फक्त थोडंसं 16 इकडे घेतले 9, म्हणजे याला असं लिहिता येईल पहा x² 9. a² ची व्हॅल्यू काय आली पहा 9 आली. a इक्वल टू 3, b² ची व्हॅल्यू काय आली पहा 16. इसेंट्रिसिटी घ्या, इलिप्स आहे ना, यस सर, रूट ऑफ a² मायनस b². a² मोठा है का, b² मोठा है सर, b² मायनस a² अपॉन b². जो बड़ा है उसको डिमांड देने का. 16 तून गेले रूट 7 येईल सर, आणि बीचं रूट 7/4. ही इसेंट्रिसिटी आली पहा त्याची, रूट 7/4 सेम आली का, यस सर. 16 तून गेलं 7 आलं, अपॉन b², तीच आली पहा इसेंट्रिसिटी. आता ए काढायचं, ए किती पहा 3 आहे. इसेंट्रिसिटी कॉर्डिनेट्स ऑफ बी मोठा आहे म्हटलं बी करायचं पहा, ह्याची इसेंट्रिसिटी बदलते. 0, b प्लस और मायनस 0 तसं ठेवा. बी किती आहे पहा, बी सर बी दिलं 4, 4. ई किती आहे आत्ताच काढलं, रूट 7/4. दिस 4 गेट 0 प्लस और मायनस रूट 7. बी इज द आन्सर.
ओके, या पद्धतीने ए कॉमा झिरो असतं, पण ह्याच्या पॅराबोलाच्या बाबतीत सॉरी जर बी मोठा असेल तर 0 कॉमा बी करायचं प्लस और मायनस. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे पाहूया. क्वेश्चन नंबर 9. द इसेन्सिटी ऑफ द 9x. तुम्ही मला सर असं काय, याचा अर्थ मिनिंग समजून घ्यायचं की तो 9x स्क्वेअर आहे पहा. ओके, तर पाहूया. 9x स्क्वेअर प्लस 5y स्क्वेअर मायनस 30y इज इक्वल टू 0. असं आल्यानंतर घाबरायचं कारण नाही पहा. 9x स्क्वेअर कम्प्लिटली बाजूला ठेवायचा, 5 कॉमन काढायचा, y स्क्वेअर मायनस 6y. पहा, कम्प्लीट स्क्वेअर होण्यासाठी काय करावं लागतं पहा, 10वीतच पाहिलेलं आहे, पण तरीसुद्धा सांगतो. ह्या मधला जो नंबर त्याच्या हाफ करायचं. 6च्या हाफ किती त्याचा स्क्वेअर घ्यायचा, 9 ॲड करा. 9 जरूर ॲड केला, पण ॲक्च्युली ॲड किती झालं, पण 9 5 45. इकडे 45 ॲड झालं, तिकडे पण 45 ॲड करा. आणि मी तुम्हाला सांगितलं दोघांचा प्रॉडक्ट ज्यावेळेस तिकडे असतो, 9 5 45, 9 5 45, 5 इकडे येईल, 9 तिकडे जाईल पहा. हा कम्प्लीट स्क्वेअर आहे एका ब्रॅकेटचा. 1 45 प्रत्येकाला डिवाइड केलं थोडक्यात. हा इक्वेशन आलं. येस सर. एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली पहा, 5 आली. बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली पहा, 9 आली. कोण मोठा आहे सर, बी मोठा आहे. इसेन्सिटी काय येईल पहा, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. 9तून 5 गेले 4 अपॉन 9 दॅट इज इक्वल टू 2/3. इसेन्सिटी किती आली पहा, 2/3. दिस इज द आन्सर. ओके. Tangent of the ellipse to it making equal intercept of the quadratic axis intersect the x axis y axis. ह्याला ट्रिक दिली मी, डायरेक्ट ट्रिक सांगितली तुम्हाला. काय पहा ट्रिक्स, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2. सर ए स्क्वेअर किती येईल पहा, हे करायचं राहिल्याला अगोदर 9x स्क्वेअरला 288ने डिवाइड करा, 16y स्क्वेअरला 288ने डिवाइड करा, आणि 288ला पण 288ने डिवाइड करा. 32 येईल. 12. पाहता ए स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं पहा, 32. बी स्क्वेअर 12. ओके सर. आता इसेन्सिटी काढायची, जो बडा आहे उसको डिमांड देणे का. काय काढायला सांगितलं त्यांनी, इसेन्सिटी नाही, एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं पहा, ए ओ बी. ह्याचा एक सुंदर शॉर्टकट दिला तुम्हाला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2. 32 आणि 12ची बेरीज करू शकता तुम्ही. 32 आणि 12 44 येईल पहा. समथिंग मी बिघड पडा. 288. 16 1 16, 16 8 18 येईल पहा. तरी म्हटलं असं काय झालं. आता बघा, 32 अधिक 18 अपॉन 2, 50/2 किती येईल पहा, 25 स्क्वेअर युनिट्स. बी इज द आन्सर. संपलं. शॉर्टकटने पटकन काम झालं, नाही तर क्वेश्चन फार अवघड होता पहा. ओके, 10 क्वेश्चन झाले. पुढे जाऊया. 11. द इसेन्सिटी ऑफ द हायपरबोला. द इसेन्सिटी ऑफ द हायपरबोला. ओके सर, पहिलं सोपं आहे, दुसरं थोडंसं अवघड आहे, पण दोन्ही करूया आपण. 25 9चा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन किती येतं पहा, 25 गुणिले 9 225 किंवा 225. डायरेक्ट 9 इकडे ॲडजस्ट करा, 25 तिकडे ॲडजस्ट करा, इज इक्वल टू 1 आला पहा. ओके सर. ओके. आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर घ्या, इसेन्सिटी काढायचं. ए स्क्वेअर इज इक्वल टू 9 आलं, बी स्क्वेअर इज इक्वल टू 25 आलं. बी मोठा है, बी को डिमांड देंगे, रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. 16 आणि बी स्क्वेअर किती पहा, 25. व्हॉट इज द आन्सर, 4/5. 4/5. हायपरबोला, सॉरी हायपरबोला काय होतं, ॲडिशन होते सर. 34 येईल मग, अपॉन ए स्क्वेअर 9. 34चा स्क्वेअर रूट निघत नाही, रूट 34/3 झालं पहा. पहिलं फक्त हायपरबोला प्लस असतं, इलिप्सला मायनस असतं, तेवढं लक्षात घ्या. इसेन्सिटी ऑफ हायपरबोला. परत हायपरबोला पण क्वाड्रेटिक इक्वेशन टाईप आहे पहा, मोठा आहे, क्युबिक एक्सप्रेशन, क्वाड्रेटिक आहे पास. ठीक आहे. आता काय करायचं, एक्स स्क्वेअर एका बाजूला घ्यायचं. थोडंसं टफ आहे, पण इझी करतो मी त्याला. एक्स स्क्वेअर एका बाजूला घेतला, आता वाय स्क्वेअर एका बाजूला घ्या, मायनस साईन कॉमन काढा. ओके, द नंबर विल बी ट्रान्सफर ऑन आर एच एस साईड. हा जो नंबर आहे तो आर एच एस साईडला म्हणजे उजव्या बाजूला घ्या, 44. आता याच्यातून काहीतरी कॉमन निघतं बघा, 16. थोडा टफ आहे, पण इझी करतो मी त्याला. ह्यातून 3
इज इक्वल टू किती 44. येस सर. याला काहीतरी कमी पडतं आहे तेवढं ॲड करा. ह्या 2चे निम्म करा 2 प्लस त्याचा स्क्वेअर करा. 4चे निम्म करा 2 त्याचा स्क्वेअर करा. ओके. 16x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 144. पण काही एक्स्ट्रा तुम्ही ॲड केला, हे ॲड केलं ते तिकडे पण ॲड करायला पाहिजे. 16 आणि वजा 12 4 तिकडे पण ॲड करायला पाहिजे. इथं काय 48. 16 आणि 3चा गुणाकार 48 आला पहा. ॲडजस्टमेंट माहिती आहे तुम्हाला काय असतं पहा. एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3 y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. ओके सर. ए स्क्वेअर इज इक्वल टू 3 मिळालं, बी स्क्वेअर इज इक्वल टू 16 मिळालं. आता काय काढायचं आहे त्याने इसेंट्रिसिटी काढायची पहा. ओके. बी मोठा आहे पहा ए पेक्षा, इसेंट्रिसिटी घ्या. हायपरबोला आहे सर. रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कोणता मोठा कोणता छोटा, हायपरबोलामध्ये काही गरज नसते. अपॉन ए स्क्वेअर रूट 19 अपॉन 3 पहा. रूट 19/3 ए इज द आन्सर. संपला. तर अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन सोडवलेत आपण. ह्याचा आन्सर इथं आहे पहा आणि ह्याचा आन्सर इथं आहे. ओके, या पद्धतीने. चला नेक्स्ट. 30. द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला पासेस थ्रू द पॉईंट. म्हणजे दरवर्षी इसेंट्रिसिटीचा क्वेश्चन येतो पहा जनरली, आणि हा क्वेश्चन येतो पहा. इसेंट्रिसिटीवर जास्त जोर आहे, टँजनवर जोर आहे. ठराविक क्वेश्चन पक्के केले तर कोणिक सेक्शन पक्का होऊन जाईल पहा. 1-2 मार्काला क्वेश्चन्स आहेत. तर इसेंट्रिसिटी कशी काढायची ते दरवेळेस पक्का करून चला. चलो. तर इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला 3,0 पण पासेस थ्रू. अगोदर इसेंट्रिसिटी हायपरबोला घेऊया इक्वेशन. बट इट पासेस थ्रू 3,0. एकच्या जागी 3 टाका. 9 अपॉन ए स्क्वेअर 0 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. 9 इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली पण 9 आली. 2चा स्क्वेअर करा. परत इट ऑल्सो पासेस थ्रू. थ्रू 2,2 18. ओके. थ्रू 2 9-18 आणि 2चा वर्ग 4. ओके, या पद्धतीने झालं सर. पण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. एकच्या जागी टाका. सॉरी, इथं टाकायला चुकलं. 18 अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे 9. वाय स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. 9 2 1 बरोबर 4 अपॉन बी स्क्वेअर. इकडे घ्या. बी स्क्वेअर इज इक्वल टू 4 आला पहा. ए स्क्वेअर मिळाला, बी स्क्वेअर मिळाला. त्याने काय इसेंट्रिसिटी काढायची पहा. इसेंट्रिसिटी काढायची. ए स्क्वेअर मोठा आहे पहा, हायपरबोला आहे. रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. 9-4 13. 13 रूट 13 अपॉन ए स्क्वेअर काय आला पहा 9, म्हणजे रूट 13/3. सी इज द आन्सर. संपला. लास्ट क्वेश्चन घेऊया. द फोकाय ऑफ द हायपरबोला कोन साइड्स म्हटल्यानंतर द इक्वेशन ऑफ हायपरबोला इसेंट्रिसिटी 2. दुसरं इक्वेशन तयार करायचं पाहिजे. अगोदर ह्या फोकसवरून ई काढून घेऊया. इलिप्स आहे ना, हायपरबोला आहे सर. हायपरबोला म्हटल्यानंतर फोकाय ऑफ द हायपर कोइन्साइड विथ द, हा इलिप्स आहे सॉरी. ह्याच्यामध्ये ए मोठा आहे पहा. (25 × 34 अपॉन 25 म्हणजे रूट 34/5. हे आलं पहा. ए काढता येईल. येस सर. ए ई ए किती आहे सर. ए स्क्वेअर काढलेला आपण 25 म्हणजे 5. 5 इंटू रूट 34/5. जेव्हा एक कोन्साइड होतं त्यावेळेस काय येतं पहा. ए इक्वल टू ए डॅश ई डॅश. ए किती पहा सर. ए ई आत्ताच काढला रूट 34. ए डॅश माहिती नाही पण ई माहिती आहे. ई डॅश माहिती आहे. 2 आहे टाकायचं. रूट 34/2 इज इक्वल टू ए डॅश आला पहा. ए डॅश मिळाल्यामुळे बी डॅश पण काढणं सोपं आहे. काय या सर. बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय पहा. बी स्क्वेअर ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस 1 टाकायच्यामध्ये.
सर ए स्क्वेअर माहिती आहे √34/2 ए डॅश आला त्याचा स्क्वेअर 34/4 ई दिली 2चा वर्ग 4 वजा 1 3 ईची व्हॅल्यू दिली 2चा स्क्वेअर 4 आला 4 - 1 3 आला ओके सर बी स्क्वेअर काय आला 34 × 3/4 51/2 बी स्क्वेअर बी आला ए स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला 34/4 51/4 परत एकदा चेक करतो एक्स काय ऑफ द इलिप्स इलिप्स म्हटले पहा इथं चूक झाली इलिप्समध्ये काय असतं -25 मधून 9 गेले 16 थांब परत करतो हा क्वेश्चन लास्ट इलिप्सवरून इसेंट्रिसिटी काढूया अगोदर इलिप्सवरून इसेंट्रिसिटी काढूया कसं काढायचं सर ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 25 बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 9 इसेंट्रिसिटी काढा हे चूक झाली ती ए स्क्वेअर - बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 16/25 म्हणजे 4/5 आला आता कंडिशन ऑफ दोन्ही इक्वल असल्यावर काय सांगितलं ए डॅश ई डॅश ए किती सर 4/5 ए व्हॉट इज ए इज 5 ए डॅश माहिती नाही ई डॅश माहिती आहे 2 5 गेट कॅन्सल ए डॅश इज इक्वल टू किती येईल 2 येईल सर बी स्क्वेअर बी डॅश काढायचा बी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू ए डॅश स्क्वेअर ई स्क्वेअर -1 ई डॅश स्क्वेअर ए डॅश किती 2चा स्क्वेअर 4 येईल ई डॅश परत 2च आहे 4 वजा 1 बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 4 - 1 12 येईल हायपरबोलाचं इक्वेशन काय येईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर -y स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 ए स्क्वेअर माहिती तुम्हाला 2चा स्क्वेअर 4 येतो बी स्क्वेअरची व्हॅल्यू आत्ताच काढली 12 इज इक्वल टू 1 एक्स स्क्वेअर 4 वाय स्क्वेअर -12 इज इक्वल टू 1 बी इज द आन्सर संपला तर अशा प्रकारे इलिप्स हायपरबोला पॅराबोला ह्या तिन्हींचे आपण जेवढे शक्य तेवढे सोपे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सोपे म्हणण्यापेक्षा इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत विथ चार्ट आणि विथ ट्रिक्स थोड्या वेळातच जास्तीत जास्त ट्रिक घ्यायचा प्रयत्न केला आहे तुमचा आय होप संपूर्ण कोर्स तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा हा कोर्स तुम्हाला उपयोगी आहेच पण पुढच्या वर्षी जे 12वीला मुलं जातात त्यांना पण फार उपयोगी आहे ओके तेव्हा हा कोर्स डेड होणार नाही हा कोर्स कायम राहील तुम्ही काय करा ह्याचं सबस्क्रिप्शन करून घ्या चॅनलचं म्हणजे तुम्हाला सगळे लाईव्ह व्हिडिओ जेव्हा पाहिजे तेव्हा बघता येतील पुढे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर काय काय बेस्ट लागतो मोठे मोठे क्वेश्चन असतात त्याचा आन्सर बरोबर आहे का नाही चेक करायला आयडिया लागते त्या ट्रिक्स सगळ्या तुम्हाला 12वीच्या ह्या कोर्समध्ये सापडतील ओके तर मी प्राध्यापक अतुल कवितके वर्ष महिनापासून मोर दॅन 1 मंथ 40 लेक्चर झालेत आपले 40 लेक्चरची सगळी प्लेलिस्ट तुमच्यासमोर आहे जास्तीत जास्त मुलामुलींनी फायदा घ्या पहिला व्हिडिओ 1300 झाल्यानंतर दुसरा 600-700 झाला आहे म्हणजे बाकीचे 600 मुलं अजून त्याच्यापासून जवळ गेलेले नाहीत म्हणजे म्हणा असं प्रसारित होत नाही आहे तर ज्यांनी 1300 व्हिडिओ पाहिलेत ऑलरेडी 1300 मुलांपैकी आहे पहिला व्हिडिओ पाहिला मॅट्रेसेसचा त्यांनी बाकीचे चॅप्टर पण पाहू शकता नॉट ओनली मॅट्रेसेस बाकी चॅप्टर पण इझी करायचा प्रयत्न केला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या ट्रिक्स टेक्निक्स वापरून मी काय काय आयडिया दिलेत त्या तुम्हाला भरपूर उपयोगी पडतील आणि CETमध्ये मार्क वाढतील CETचा उपयोग काय CETचा उपयोग ह्यासाठी की आपल्या ज्याचं वडिलांवर प्रेम आहे तो CETला अभ्यास व्यवस्थित करतो आई वडिलांवर प्रेम कारण का ज्याचं आई वडिलांवर प्रेम नाही तो अभ्यास करत नाही मग तो म्हणतो जाऊ द्या CET मार्कावर सगळं अवलंबून आहे रेग्युलरला मार्क 12वीला कमी पडले असले नाराज होऊ नका सगळ्यांना 85% पडलेले आहेत का बघायचं ओपन कॅटेगरी आणि कॅटेगरीवाल्यांना 40 ते सगळ्यांनाच पडतात जवळजवळ फार रेअर केसमध्ये असतात ते मग सायन्स साईडला टिकतच नाहीत ज्यांना एवढे मार्क पडलेत त्यांनी CET व्यवस्थित केलं तर CETमध्ये पर्सेंटाईल वाढू शकतं CET हा एकमेव पर्याय आहे की तुमच्या घरच्यांचं मत जे तुमच्याबद्दल नाराज झाले ते कव्हर करू शकता तुम्ही ओके तर हे चान्स आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचा जास्तीत जास्त अभ्यास करा काही डाऊट्स असतील तर पाठवा ओके आणि सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट मी इथंच थांबतोय थँक्स